मध्ये बशीवर सुद्धा खरकट निघत नव्हतं. आता बघायला जात नाही मी. आणि त्यावेळेस पासून आजपर्यंत आमच्या तुकोबारायांचे वंशज त्यांनी सुद्धा महाराज जितकं घेतलं तितकं खाल्लं. खाली ताटात ठेवायचं नाही. ताटात अन्न शिल्लक ठेवून त्याच्यावर जर हात धुतला तर शाप देतं ते अन्न. आणि मग मरताना माणूस म्हणते घासगिळी सत्ता ती नाही असं मरायला टेकलेलं. काय खड गुलाबजामुनची पंगत आहे. गुलाबजामुन खाऊ वाटायला. अरे द्या रे बाबा द्या. माऊलीनं सांगितल्याप्रमाणे भूत लागल रे खाऊ द्या. त्याला खाणाऱ्याला माग लागल भूत होऊन द्या. त्याला गुलाबजामुन तोंडात टाकला पण त्याने ना दत्तमुपतिष्ठत्वायचा श्रुतीचा असे अर्थ. म्हणून माऊलीनं सांगितलं तपेवीन दैवतन दिदल्या बीन प्रात. येथे एक शीत दिदल्यानं कोटी कुळाचे होय उद्धरण. अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह नसल्यामुळं त्यानं गुलाबजामुन तोंडात घेतला पण त्याला ठसका आला. फुंकून केलं. गुलाबजामुन बाहेर पडला आणि मान वाकडी करून मरून गेलं. लोक म्हणले खाऊ दिलं नाही. कसा देव खाऊ देईल. तुम्ही दिलंच नसेल तर. माऊलीनं सांगितलंय न पेरिता शेती जी सवंगनी या जाती. तुम्ही दिलं की देवाचं मनगट धरून देवाला मागण्याचा अधिकार आहे. अरे पुष्कळ जणाला महाराज आश्चर्य वाटतं. गाथा इतक्या दिवस पाण्यात दगड बांधून सुद्धा कोरडा कसा राहिला. त्या इंद्रायणी मातेला अगोदर जगावर असलेलं कर्ज ते कर्जाचे कागद खतावणे सगळ्या इंद्रायणीत बुडवून टाकल्या. ते कर्ज होतं इंद्रायणीवर म्हणून कागद कोरडे राहिले. याचा अर्थ लक्षात घ्या. तुम्ही दिलं की तुम्हाला मिळतं. तुम्ही पेरलं की तुम्हाला खळ करण्याचा अधिकार आहे. आणि असं कृत त्रेता द्वापार 3 युगापर्यंत धर्मानं वागणाऱ्याला त्रास होतो. पण यतो धर्मस्ततो जयः. म्हणून धर्मानं वागणारे त्यांना राक्षसांनी त्रास दिला. राक्षसन धर्म जाणणारे महान संत कोण महाराज सावत्र भाऊ येतो. देवन दानव सावत्र भाऊ आहे. बाप एक आहे माय 2 आहेत. त्याही सख्या बहिणी. अदितीपासून देव झाले दितीपासून राक्षस झाले. म्हणून आज जे देव मानित नाही प्रमाणे त्यांच्या करता देव धर्म सांधी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे. त्यावेळेस आमच्या ज्यांनी धर्माला अडकाठी आणली परमार्थाला विरोध केला त्यांना मारण्याकरता ज्या वेळेस तसा प्रसंग आला ज्या वेळेस तशी परिस्थिती आली त्यालाच इंग्रजीमध्ये सिच्युएशन आणि ॲटमॉस्फिअर म्हणतात. वातावरण आणि परिस्थिती कशी. माऊलीनं सांगितलंय. ज्ञानराज माऊलीनं कृष्ण रूपानं सांगितलंय. महाविष्णूचा अवतार त्यांनी सांगितलंय यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. करतो काय परित्राणाय साधूनां